करायचा। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात सुरक्षा रक्षकांकडून भाविकांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून भाविकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथे घडलेल्या या प्रकारामुळे मंदिर प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। प्रसारित झालेल्या पहिल्या व्हिडिओमध्ये दर्शन घेत असलेल्या भाविकाला सुरक्षा रक्षकांनी जबरदस्तीने ओढत बाहेर काढल्याचे दिसत आहे। केवळ ढकलना क्लिवर न थांबता संबंधित रक्षकांनी त्या भाविकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे स्पष्ट दिसते। या झटापटीत भाविकाचे कपडे फाटल्याचेही दृश्य दिसत आहे। दुसऱ्या व्हिडिओमध्ये काही सुरक्षा रक्षक भाविकांशी अत्यंत उद्धटपणे वागत असल्याचे तसेच त्यांना लाथांनी मारहाण करत असल्याचे दिसत आहे। शांततेत आणि भक्तिभावाने दर्शनासाठी आलेल्या भाविकांशी अशी वागणूक दिल्याने मंदिर परिसराच्या पावित्र्यावर गालबोट लागल्याची भावना व्यक्त होत आहे। सध्या सलग सुट्ट्यांमुळे त्र्यंबकेश्वर नगरीत भाविकांची मोठी गर्दी होत आहे। पहाटेपासूनच हजारो भाविक दर्शनासाठी रांगेत उभे आहेत। वाढत्या गर्दीमुळे व्यवस्थापनावर ताण येणे स्वाभाविक असले तरी गर्दी नियंत्रणाच्या नावाखाली भाविकांवर हात उचलणे कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित होत आहे। विशेष म्हणजे मंदिर परिसरात सुरक्षा रक्षकांच्या अरेरावीबाबत यापूर्वीही तक्रारी झाल्याची माहिती आहे। मात्र त्यावर ठोस कारवाई न झाल्याने अशा घटनांना खतपाणी मिळत असल्याचा आरोप भाविकांकडून केला जात आहे। या प्रकरणावर मंदिर प्रशासनाने स्पष्टीकरण देताना संबंधित भाविक नशेत होता आणि त्यानेच प्रथम सुरक्षा रक्षकावर हल्ला केल्याचा दावा केला आहे। मात्र व्हिडिओतील दृश्य आणि प्रत्यक्षदर्शींच्या प्रतिक्रियांमुळे या दाव्याबाबत शंका व्यक्त केली जात आहे। आम्ही तासनतास रांगेत उभे राहून ईश्वराच्या दर्शनासाठी येतो, पण इथे आमचा सन्मान राखला जात नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया एका भाविकाने दिली। दोषी सुरक्षा रक्षकांवर कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांची सेवा तात्काळ समाप्त करावी, तसेच भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि सन्मानासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरत आहे। या घटनेमुळे त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनासमोर व्यवस्थापन, सुरक्षा पद्धती आणि भाविकांशी वर्तन याबाबत गंभीर प्रश्न उभे ठाकले आहेत। पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। कालची जी बातमी आज पूर्ण वृत्तवाहिन्यांवर फिरत आहे तर ही वस्तुस्थितीला धरून नाही आहे। त्या पूर्ण माहितीचा बातमीचा आम्ही तपास केला असता सीसीटीव्ही फुटेज पाहिला की सदरचा भाविक हा 5:45 वाजता मंदिरात आला। दर्शन बारीमध्ये तो 1 तासभर बसला आणि तिथे धाण लावून बसल्यानंतर इतर भाविकांना आतमध्ये जशी गर्दी वाढली तसा अडथळा निर्माण झाला म्हणून त्याला उचलून दक्षिण द्वाराच्या तिथे परत बसवलं। तिथे तो मेडिटेशन करत बसल्यानंतर परत दक्षिण द्वाराने जिथून लोक भाविक बाहेर पडतात त्यांना रेटारेटी करून तो आतमध्ये आला आणि उंबऱ्यावर गेल्यानंतर त्याने कपड्यांमध्ये आतमध्ये जाण्याचा आग्रह धरला। त्र्यंबकेश्वर दर्शनचा जो परंपरा आहे त्याच्यामध्ये गाभाऱ्यामध्ये जाण्यासाठी सोवळं नेसून जावं लागतं, कपड्यामध्ये जाता येत नाही। उंबऱ्यावरच्या तुंगार जे प्रतिनिधी आहेत त्यांनी आणि आमच्या सुरक्षा रक्षकांनी समजून सांगितलं की आपल्याला असं आतमध्ये जाता येणार नाही, परंतु तो त्याच्यामध्ये जास्त उद्विग्न होऊन त्याने शिवीगाळ केली। शिवीगाळ केल्यानंतर आमच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना बलपूर्वक बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता त्याने आमच्या एका कर्मचाऱ्याला त्याच्या अंगावरचं जर्किन गुंडाळलं आणि मारहाण केली। त्याच्या डोळ्याला जखम झाली आणि त्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला आमच्या कर्मचाऱ्याचा आणि तो ओरडायला लागल्यानंतर इतर सुरक्षा रक्षकांनी बलाचा वापर करून त्याला त्याच्या बाहेर मंदिराच्या बाहेर प्रांगणाच्या बाहेर काढलं। त्याच्यानंतर काल आमच्या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्व विश्वस्त त्या ठिकाणी असताना सदर भाविकाला समज दिली तर त्याने ड्रग्ज घेतल्याचं आमच्या लक्षात आलं। आम्ही पोलिसांना बोलवलं तर त्याने ड्रग्ज घेतलेलं होतं। ड्रग्ज घेतले, त्याचे आविर्भाव आणि हावभाव बघितले, मग त्याच्या कुटुंबियांशी आम्ही बोलण्यासाठी त्याचा नंबर मागितला आणि एक चांगल्या घरचा मुलगा होता, ड्रग्जच्या अधीन गेलेला होता। मग त्याला आम्ही त्याची समज दिल्यानंतर तो रडायला लागला आणि त्यांनी सॉरी म्हटल्यानंतर तो देवस्थानच्या दर्शनाच्या राखेतून बाहेर पडला। अशा प्रकारचा कालची घटना घडलेली आहे।